स्वराज्य संकल्पना शहाजी महाराजांनी केली होती, पण त्याच स्वराज्याला वृक्षासारखं वाढवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज आपण एका अशा किल्ल्यावर जाणार आहोत जिथं या वादळाचा जन्म झाला होता. किल्ले शिवनेरीचा हा आहे पहिला दरवाजा, म्हणजेच महादरवाजा. या महादरवाज्याला नतमस्तक होऊन आम्ही आमच्या पुढच्या वाटेला निघालो. हा आहे किल्ल्याचा दुसरा म्हणजेच गणेश दरवाजा. गडाची सुरुवात केली आपण सर करायला. खूप सोपा मार्ग आता तयार केलेला आहे, पण आपण या साईडला पाहिलात तर आपल्याला जुना पायवाट देखील दिसतो, जिथनं त्या काळची लोक जात असावे, जे काता कोरलेले आहेत. ह्या मित्रांचा ह्या वयात देखील फिरण्याची जिद्द पाहून अंगात एक वेगळीच रग भरली. पुढं जाऊन आम्ही दुर्बिणनी लांबचा प्रदेश पाहिला, जसं की सह्याद्रीच्या दुर्गरांगा किंवा मग डोंगर रांगा. जुन्नर तालुक्यात स्थित किल्ले शिवनेरी हा सातवाहन काळात बांधला गेलेला होता. सन 1443 मध्ये मलिक तुझार या बहामनी सरदारांनी हा गड जिंकून घेतला होता. पुढं जाऊन हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीकडे आला. सन 1629 मध्ये या किल्ल्याचे किल्लेदार शिधोजीराव यांना निवडण्यात आलं. आसपासचा प्रदेश पाहून आम्ही निघालो गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. एकोणावीस फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच गडावर झाला होता. बाळ शिवबाराजे ह्याच मार्गानं कित्येकदा ये जा करत असत. ह्या गोष्टीचा साधा विचार जरी केला तरी अंगावर शहारे येत होते. मुख्य दरवाजावरून वर आलो की आम्हाला पाण्याची टाकी पाहायला मिळाली. त्याच्याच पुढं गेलो की काही वाड्यांचे पडके अवशेष पाहायला मिळाले. वाड्यांच्या अवशेषाच्या अगदीच मागं असणारं हे अंबरखाना म्हणजेच धान्य कोठार. धान्य कोठार पाहून आम्ही पुढे निघालोच की आम्हाला हे दोन काका भेटले. त्यांच्यासोबत गप्पा टप्पा मारत आम्ही पुढच्या वाटेला जातच होतो की आम्हाला पुढे जाऊन इतका सुंदर नजारा पाहायला मिळाला. हीच ती इमारत जिथं श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवजन्मस्थळाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या वाटेला. पुढे जाऊन आम्हाला पाहायला मिळालं ज्याच्या मध्यभागी पाणी मापण्यासाठी एक स्तंभ उभा केलेला होता. पुढं आम्ही गडाच्या उत्तरे बाजूला कडेलोट पॉइंटपाशी निघालो होतो. ही ती जागा आहे जिथून गुन्हेगारांना किंवा स्वराज्यद्रोहींना पोत्यात बांधून खाली दरीत फेकलं जात असत.
कडेलोट पॉइंट पाहून आम्ही शिवाई देवीच्या मंदिराच्या दिशेला निघालो. शिवाई देवीच्या मंदिरापाशी नुकतंच बांधकाम झालेलं आहे.